आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. रवी बुंबक गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल. हरेश सर, मला तर वाटतं या सर्वांचं ग्राउंड स्टाफचं विशेष कौतुक या सर्वांचं करत असताना आनंदीचे विशेष कौतुक करायला हवं, कारण गेले 2 दिवस संपूर्ण मॅनेजमेंटमध्ये जर महत्त्वाची भूमिका आनंदीने निभावली आहे. तिला पण स्क्रीनवरती पाहतोय. आनंदी जिने एक चांगलं कामकाज या संपूर्ण 2 दिवसामध्ये, एक मुलगी असून देखील तिने संपूर्ण मॅनेजमेंट चांगल्या रीतीने सांभाळली आणि म्हणून तिला आपण तिचंही कौतुक करूयात. मैदानाच्या आतमध्ये वळू. गोलंदाजी मार्कवरती रवी बुंबक. पहिला बॉल लोअर फुल टॉस, आडवा बॅटने ऑन साइडला पॅरलल स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. ओमकार देवीदास देसाई ब्रँडेड स्ट्रोक, पहिल्या बॉलवरती षटकार. वॉड स्टार्ट. चौकार आहे. चौकार येत असताना किसन देवेंद्र फार पुढे उभा होता. कॅच व्हायला हवा होता, परंतु इथे चौकारानं सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. ओमकार देसाई. पुढचा चेंडू उजव्या सीवरती रूम दिला, कट केला. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. हे द्वंद्व युद्ध ना गेले 2 ते 3 पर्व मी सातत्यपूर्ण पाहतोय, कारण बांद्राची स्पर्धा माझ्या डोळ्यासमोर येते. हे द्वंद्व युद्ध पाहिल्यानंतर, या 2 खेळाडूंना एकामेकाच्या विरोधामध्ये पाहिल्यानंतर कोलगेटचं क्रीडांगण माझ्या अगदी डोळ्यासमोर येतं. परंतु दोन्ही खेळाडूंनी चॅलेंजेस स्वीकारलेत. वेळ प्रत्येकाची येत असते, वेळ बदलत असते, परंतु खेळाडू वृत्ती ही चांगल्या रीतीची असायला हवी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये घडते तरी काय, ही सिंगल. इथे धाव संख्या 1-1 धाव इम्पॉर्टंट आहे, कारण टार्गेट 35 धावसंख्येचं लक्षाचा पाठलाग चालू आहे. 6 धावा पहिल्या 3 चेंडूवरती आलेल्या पाहायला मिळाल्यात. रवी बुंबक वरती काहीशा वेगळ्या आविर्भावामध्ये ओमकार देसाई बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. पुढचा चेंडू यावेळेला जागा बनवले, पॉइंटला खेळलेत. आणखीन एक दमदार, वजनदार, शानदार चौकार ओमकार देसाईच्या बॅटमधून. आक्रमकता इथे पाहायला मिळाले रवी बुंबकच्या अगेन्स्ट. हा चेंडू उजव्या यशीवरती जागा बनवत असताना कट केला. आणखीन एक चौकार येतोय. संघाची धावसंख्या 10. ओमकार देसाई थांबण्याचं नाव घेत नाहीये. थांबेल तर ओमकार देसाई कसला. आणखीन एक फटका. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले. लगातारच्या दुसऱ्या बॉलवरती येतोय हा चौकार. फटकेबाजी, चहू बाजूला फटकेबाजी होत असताना पाहायला मिळते. हा चेंडू पहा उजव्या सीवरती फुलर लेनचा टाकला, परंतु त्यावरती देखील एक चांगला चौकार इथे पाहायला मिळाला. ना थका हूं मैं ना मैंने हिम्मत हारी, हौसले है बुलंद इसीलिए सफर है मेरा जारी. आज तागायत निर्विवादपणे अभिराज्य गाजवणारा ओमकार देसाई मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. 15 धावा पहिल्या षटकामध्ये. कॅन यू इमॅजिन, पहिलं महागडं षटक या स्पर्धेतलं अद्याप पाहायला मिळालंय. 15 धावा, त्याही पहिल्या षटकामध्ये ओमकार देसाईने कुठून काढलात. आणखीन एक हा चेंडू जो मात्र शेवटच्या क्षणाला कट केला. धाव आलेले नाही आहे. पहिल्या षटकामध्ये आले 3 चौकार आणि अर्धा सामना खुला केला जणू काही ओमकार देसाईच्या विस्फोटक अंदाजाने. 3 चौकार आले या षटकामध्ये. 15 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये जिथे 15 धावा आल्या, ओमकार देसाईच्या चेहऱ्यावरची स्माईल सर्व काही सांगून जाते, कारण त्याने जो काही खेळ इथे केलेला पाहायला मिळाला. सर्वाधिक महागडे षटक प्राजक्ताताई या स्पर्धेतलं पाहायला मिळत आहे, जे 15 धावांचं राहिलंय आणि तेही पहिलं षटक. गोलंदाजीमध्ये फेरबदल. रोहित माने गोलंदाजी मार्कवरती करत येत असताना पाहायला मिळत आहे. ज्याच्या गोलंदाजीमध्ये आहे धार, तो संघाचा कर्णधार गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 15 धावा धावफलकावर. 5 चेंडू 13 धावसंख्या. नॉट आउट ओमकार देसाई. 1 बॉल 1 रन. रोहित नार्वेकर. आडवा बॅटने ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या दिशेने. आणखीन एक रोहित नार्वेकरने देखील पार्टी केली. जॉईंट ठोकला हा चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळत आहे. हे सेलिब्रेशन नितीन जंगम यांच्या दिशेने होत असताना पाहायला मिळत आहे. चौकार आला. आणखीन एक. संघाची धावसंख्या 19 धावा. 19 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू
उजव्या सीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, उसरी जास्तीची प्राप्त झाली. संदीप आचार्य जेथे थेट चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतो. 19 रन्स ऑन दी बोर्ड आहे. 35चा पाठलाग करायचा आहे. सामना खुला झाला. 16ची आवश्यकता. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही बात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो ना बदलो, वेळ निश्चित बदलते. वेळ बदलावी लागेल. इथे विकेट मिळवाव्या लागतील. या धावा वेगाने येत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये धावा रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. गतिरोधक टाकावा लागेल धावसंख्येवरती. धावसंख्येच्या मधोमध विकेट मिळवण्यासाठी गरजेचं असेल. 20 रन्स ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. आघाडीची जोडी जमली आहे. रन्स आल्यात. हा चेंडू उजव्या सीवरती हलक्या हाताने खेळलाय, परंतु घडतंय तरी काय, सिंगल प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 21 धावा धावफलकावरती आहेत. 14ची आवश्यकता विजयासाठी या मॅच मध्ये राहील. पुढचा चेंडू उजव्या सीच्या बाहेर पुन्हा एकदा कट केला. क्षेत्ररक्षक आहे. कोणतीही बाब संघाच्या हिताची अद्याप झालेली पाहायला मिळालेली नाहीये. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 22 बनल्या. 13ची गरज आहे. 25 चेंडूचा खेळ शेष आहे. चेंडू गॅदर झाले नाही, चेंडू फील्ड झाले नाही. क्षेत्ररक्षणामध्ये इथे धावसंख्येचा तुटवडा पडला असताना उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण व्हायला हवं, ते झालेलं पाहायला मिळालेलं नाहीये. आणखीन एक बॉल जो मात्र डाव्या यष्टीवरती वेगवान पाहायला मिळतोय. चेंडू जिथे निर्धाव स्वरूपाचा आलाय. 24 चेंडू आणि विजयासाठी 13ची गरज. धावफलकावरती धावा आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 22. 11च्या करंट रन रेटने 13ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. गोलंदाजीमध्ये होतोय फेरबदल. एक नवीन गोलंदाज इथे इंट्रोड्यूस करण्यात येत असताना पाहायला मिळतोय. रवी बुंबकने एक षटक हाताला 15 धावा. 15च्या इकॉनॉमिक्सने त्याने गोलंदाजी केली. रोहित माने एक षटक 7 धावा त्याने खर्च केलेला पाहायला मिळाला. एक एक्स्ट्रा आली आहे. 13ची गरज आहे या मॅच मध्ये विजयासाठी. मितेश आला गोलंदाजी मार्क वरती. 13ची आवश्यकता. मितेश 24 बॉल 13ची गरज. 2 षटकांचा खेळ संपला. 22 धावा धावफलकावरती आहेत. उजव्या सीच्या बाहेर रूम दिला होता. रन्स इथे यायला हव्यात आणि याच रूपाची फलकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. विविध अँगल्स आपण या 5 कॅमेरा अँगल्सने आपण ही स्पर्धा पाहत आहोत. आपण एक कॅमेरा आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं हा फ्रंट व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रत्येक अँगल्स आपण पाहतोय. हा साइड अँगल तुम्हाला पाहायला मिळतोय स्क्रीनवरती. रोहित नार्वेकर बॅटिंग करतोय. आडवा बॅटने ऑन साइडला केवळ दिशा दिली आहे. पहा मॅच मध्ये कलाटणी दिली आहे. अफलातून फटकेबाजी. पूल केला तो झाला सक्सेसफुल. चेंडू झाला गुल. धाव मिळाल्या त्या 4. आला चौकार. मितेशच्या गोलंदाजीवरती आणखीन हल्ले चढवले जातात. प्रत्येक गोलंदाजा विरोधात आक्रमकता धारण केली आहे. हा बॉल देखील आणखीन एक फटका चांगला होता, परंतु सिंगल केवळ इथे प्राप्त होत असताना नितेश याला आपण गोलंदाजी मार्क मध्ये पाहत आहोत. 21 बॉल आणि 8ची आवश्यकता आहे. 27 बनल्यात. आघाडीच्या या जोडीने चांगल्या दर्जाचं प्रदर्शन केलंय. अमरजी परुळेकर साहेब हे देखील खुश असतील आपल्या या आघाडीच्या दोन्ही फलंदाजांच्या बॅटिंगवरती. चांगला फटका डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल मिळेल. एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 28 आहे. 7ची गरज. 20 बॉलचा खेळ शेष. श्रीजय 11 लालबाग आणि ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर या टीमला आपण पाहत आहोत. सद्य परिस्थितीमध्ये ताई पॅकर्स बॅटिंग करते. उजव्या सीवरती होता. चेस केला बॉलला. उसळी घेणार एक रायझिंग डिलिव्हरी होती. सिंगल निश्चितच प्राप्त होत असताना पाहायला मिळते. 6ची आवश्यकता. 19 बॉलचा खेळ शेष आहे. 19 चेंडू आणि 6ची गरज या मॅच मध्ये. ओमकार देसाईने काय सुरुवात केली. पहिल्या बॉलवरती चौकार ठोकला आणि एक स्वप्नवत सुरुवात संघाला मिळवून दिल्यानंतर या विजयाकडे वाटचाल करत असताना हा संघ पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू जो मात्र उजव्या सीवरती पाहायला मिळाला. इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. नो बॉल आणि त्यावरती एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 31 धावा धावफलकावरती आहे. 4 धावसंख्येची आवश्यकता.
अजूनही 4ची गरज. 19 बॉलचा खेळ शेष. रोहित नार्वेकर ऑन स्ट्राईक. उसळी प्राप्त झाली आहे. आणखीन एक धाव इथे निश्चित प्राप्त होईल. काय घडतं मैदानावरती. फेकी पुन्हा एकदा झाली आहे. धावा पुन्हा एकदा मिळतील. नो बॉल आणि त्यावरती एक सिंगल. 2ची गरज. 19 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. 19 गेंदे जीत के लिए 2 रनों की जरूरत. 33 धावा धावफलकावरती आहेत. ओमकार देसाई काय धावलाय तो मैदानाच्या आतमध्ये. हा बॉल अगदी उजव्या सीवरती पाहायला मिळाला. रन्स मिळणार नाही. डॉट बॉल. 18 चेंडू आणि 2ची गरज राहील. 3 षटकांचा खेळ संपला. ओमकार देसाईने चांगल्या दर्जाची त्यांनी बिटवीन विकेट दाखवली आहे. चला पाणी खेळपट्टीवरती टाकण्यात येईल याकडे मी लक्ष वेधेन. चला चौथ्या षटकाच्या दरम्यान गोलंदाज स्वतः विक्रांत जाधव यांना आपण पाहतोय. सामना इथे संपलाय. पहिल्याच बॉलवरती रोहित नार्वेकरने ही मॅच इथे फिनिश केली आहे. चौका ठोकत असताना हा सामना इथे जिंकला. ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर या टीमने. तर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच